आपल्या प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी माननीय मराठे साहेबांचा आणि लेगावकर साहेबांचा सरांचे व्यासपीठावर यावं. मी प्राचार्यांना विनंती करते की सरांचे बंधू जगदीश कोहली यांचाही सरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. गीता त्यांच्याबद्दल शब्द बोलू इच्छिता. मी कोट्याळ सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संचालक देगावकर सर, प्राचार्य बावणकर सर, भोपळे सर आणि आजचे आदरणीय मूर्ती पंडित सर आणि त्यांचे बंधू जगदीश जी, हे सगळ्यांना वंदन करून मी आपल्या डिपार्टमेंटचे जे भावना आहेत पंडित सरांच्या बद्दल ते सांगण्यासाठी इथं उभारलेलं आहे. पंडित सर आणि मी एकत्रित त्यांचं सर्व्हिस जेवढा 36 वर्ष झालेलं आहे तेवढं आम्ही दोघेही एकत्र काम केलेलं आहोत. पंडित सरांपेक्षा मी 4च दिवस आधी जॉईन झालेलो आहोत आणि पहिल्या दिवशीपासून त्यांचं अनेक स्वभावातलं जे चांगले गुण आहेत मी फर्स्ट डे पासून ऑब्झर्व केलेलं आहे. पहिलं एक अतिशय महत्वाचा स्वभाव म्हणजे त्यांचं अचल व्यक्तिमत्व. कोणत्याही परिस्थितीत ते काय की डगमगत नाही किंवा काही झालं तर पॅनिक होत नाही. किती कठीण प्रसंगामध्ये काम करायचं असेल तर कसं इझिली करायचंय हे मी त्यांच्याकडनं शिकलोय. अर्थातच हे जे स्वभाव आहे आम्ही दोघेही एकदम ऑपोजिट आहोत आणि त्यांच्याकडनं हे मी गुण घेतल्यामुळं मला आयुष्यामध्ये बऱ्याच फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरं त्यांचं महत्वाचं गुण म्हटल्यानंतर ते कुणालाही शत्रू मानत नाही. त्यांच्या बरोबर कोणी कारस्थान केलं तरी देखील ते काय हे कॉमन भाग आहे, लाईफचा एक भाग आहे असं होत असते. त्याच्याने आपण नाराज होऊन कोणाला शत्रू मानायचं नसते आणि कोणाचंही वाईट चिंतन ते करत नाही. हे सगळ्यात महत्वाचं मी इथं सांगू इच्छितोय. आम्ही तरी मित्र आहे, आमच्या बद्दलचं तरी सोडून द्या, पण जे शत्रू आहेत त्यांचंही कधीही त्यांनी वाईट चिंतन केलेलं नाही हे मी खास करून या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. कोणतेही मुद्दा मांडायचा असेल तर अगदी ठामपणे मांडण्यामध्ये ते एक नंबर असायचे आणि त्यामुळं त्या बाबतीत आम्ही खूप लकी ठरतो. आमचं जे काय मांडायचं आहे ते पंडित सर मांडत असल्यामुळं आम्हाला कधी त्याचं कमीपणा जाणवलंच नाही. आणि त्यानंतर असं पंडित सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 36 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अनंत त्यांचे गुण आहेत. ते सगळे काही इथं सांगू शकत नाही, पण तरी देखील डिपार्टमेंट मधल्या प्रत्येक व्यक्तीला पंडित सरांबद्दल आदर वाटतोय. पंडित सर म्हणल्यानंतर एक नवीन क्रिएटिव्हिटी असं एक सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तसं बघितलं तर आता हे सत्कार समारंभ जे आहे, निरोप समारंभ, हे बंद पडलेलं प्रक्रिया होती. पंडित सरांचं सुरू झाल्यानंतर ते परत रिस्टार्ट झालं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे पंडित सरांचं व्यक्तिमत्वच असं आहे की कुठलीही गोष्ट चांगल्यापणाने सुरू करायचं आणि चांगल्यापणाने निभवायचं या बाबतीत मी त्यांच्याबद्दल एक 2-4 शब्द सांगितलेलं आहे. आणि इथं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता संस्थेचे पदाधिकारी असल्यामुळं त्यांचं सगळं ऐकण्यामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे, म्हणून मी जास्त काही बोलत नाही. एवढं सांगून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. आम्ही तर सरांचे विद्यार्थी, त्यामुळे सर आम्हाला एक वडीलधारे होते आणि आम्ही ते मिस करणार आहोत आता यापुढच्या आमच्या नोकरीच्या कार्यकाळात. यानंतर आजचे सत्कार मूर्ती कोरडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे सोलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्री मराठे साहेब, संचालक श्री देगावकर सर, सत्कार मूर्ती कोंडी सर, सरांचे आज भाऊ सुद्धा इथं उपस्थित आहेत, जगदीश कोंडी सर, सर्व विभाग प्रमुख आणि माझे मित्रांनो. आता सरांनी सांगितलं की गेली 36 वर्ष झालं सर या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या या 36 वर्षाच्या कॉलेजच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणजे कॉलेजच्या सुरुवातीच्या स्थापनेपासून सरांनी आतापर्यंत अखंडित आपल्याला कॉलेजला सेवा दिलेली आहे. त्याच्या अगोदरचे एक स्टाफ मध्ये आमचे खैराट सर रिटायर झाले, त्यानंतर सुरुवातीपासून असलेले म्हणजे आमचे कोंडी सर. कोंडी सर आम्ही एकदमच लागलेलो आहे, पण कोंडी सर फक्त 2-3 वर्ष लहान असल्यामुळे माझ्या जरा 2-3 वर्ष सेवा होती तेवढी पुढे. पण या 36 वर्षामध्ये सरांचा अनुभव हा फार वेगळा आहे. आज नुसतं कॉलेजच्या जडणघडणामध्ये, कॉलेजच्या लौकिक वळणामध्ये त्याचा उपयोग झाला नाही, तर त्यांची कार्यक्षेत्र मोठं होतं. आज ते कॉलेजमध्येच नव्हते तर त्यांची समाजसेवा सुद्धा होती. आज ते नगरसेवक म्हणून सुद्धा होते. त्यानंतर पद्मशाली संस्थेवरती उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पद्मशाली संस्था म्हटलं की लगेच कॉलेजचं आमचं काम उच्च प्रशालेच्या ऍडमिशन बाबत, म्हणजे फर्स्ट इयरचं ऍडमिशन सुरू झालं की आम्हाला प्रोफेसरांची आठवण यायची. सर आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे, मुलांना आपल्याला ऍडमिशन बोलवायचंय आणि त्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. त्यावेळेस नगरसेवक झाले की कॉर्पोरेशन मध्ये जरी संस्थेची कुठली कामं असली, कराच्या बाबतीत असेल, टॅक्सच्या बाबतीमध्ये असेल, सरांनी पुढे येऊन हा आपले प्रश्न सॉल्व्ह केले. म्हणजे नुसतं समाजसेवा नाही, पण कॉलेजच्या या 36 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला बहुमत त्यांची साथ मिळालेली आहे. आज ते रिटायर होत आहेत. रिटायर होता म्हणजे थोडा आनंद असतो, थोडं दुःखही असतो. दुःख म्हणजे चांगला आमच्यातनं कर्मचारी हा रिटायर होतोय, त्याची जाणीव पोकळी हे आम्हाला जाणवणारच आहे. कारण आज संस्थेला 36 वर्ष होत आहेत. या 1-2 वर्षांमध्ये जी सुरुवातीची जी पिढी आहे ही आता रिटायर होत आहे. त्यामुळे या सरांच्या कारकिर्दीमध्ये सरांनी नवीन पिढी सुद्धा डेव्हलप केलेली आहे. वर्कशॉप सुपरिटेंडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. वर्कशॉप सुद्धा डेव्हलप करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर ही संस्था पॉलिटेक्निक कधी विसरणार नाही. सर आज निरोप समारंभ आहे, त्याचा अर्थ असा नाही की कॉलेजचे संबंध तुटला, तर आपण नेहमी कॉलेजमध्ये यावं, आम्हाला आपली गरज आहे आणि आम्ही वेलकम करतो. आज रिटायर होत आहे, त्यामुळे आपलं पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं जावं ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मी सत्कार मूर्ती कोंडी सरांना विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या ठिकाणी आवर्जून होत असलेले सर्व सिनियर स्टाफ, सर्व विभाग प्रमुख डी कुलकर्णी सर, श्री पाटील सर, मार्शाल सर, सर्व स्टाफ, विद्यार्थी बंधू, तर प्रति सेवा केल्यानंतर आज मला शब्द काय सुचेना. 36 वर्ष सर्व्हिस, शरीराने थकलो पण मनाने शक्ती अजून आहे. मला अजून आठवते 36 वर्षापूर्वी ज्या दिवशी मी एंट्रीला आलो कॉलेजमध्ये, कॉलेजचा तो गेट होता, शालेय स्कूलचा गेट, त्या दोन्ही बाजूला 2 केबिन आहेत. एका बाजूला प्रशालेचे प्राचार्य, दुसऱ्या बाजूचं केबिन आपलं प्राचार्य जीवन
माझे इंटरव्ह्यू सिनियर वकील प्रभू वसंकर, जीवन औरंगाबादकर आणि PG देसाई आणि सिव्हिलचे मला नाव आठवत नाही, सिव्हिल डिपार्टमेंटचे असे इंटरव्ह्यू झाले. त्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्याबरोबर कोट्याल सर, राजमेला सर, उदयगुल सर यांचंही सिलेक्शन झालं. मला हा इंटरव्ह्यू संदर्भातली माहिती माझे वडील स्वर्गीय कुणबी मास्तर यांनी कल्पना दिली. कारण त्यांचं भवानीपेठमध्ये समाजाचा संपर्क असल्यामुळे राचेटी वकील तिथं सिनियर राचेटी वकील त्यांच्याकडनं त्यांना माहिती मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं. मी इथे इंटरव्ह्यूला आलो. त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सिलेक्शन झालं. तर त्यापूर्वी मी लक्ष्मी विष्णू मिलमध्ये ट्रेनिंग जीवन काम करते. तिथं काम करत असताना तिथली इंजिनियरची बॉयलरवरती फिरणे, युनिटीवरती फिरणे, टेक्स्टमध्ये फिरणे त्याची अनुभव फरक आहे. आणि नंतर मी जॉईन झालो लेक्चर म्हणून. त्याचं फ्रेश असल्यामुळे ते थोडंच जॉईन झाले. मला मिलमध्ये सांगून ते यायला एक 15 दिवस उशीर लागले. राजनाथ सर देखील असंच 15 दिवस उशीर लागला. पण कुठे सरांना अजून 2-3 महिने लागले त्यांनी या जॉईन व्हायला. असे आमचे 36 वर्षे पूर्ण झाले. आमच्या प्राचार्य कॉलेजची फर्स्ट प्रिन्सिपल जीवनाबद्दल मी कधी विसरणार नाही. त्यांनी त्या मार्गदर्शन प्रेरणा दिलेले आहे. अजूनही मला आठवते जुने कॉलेज इथे पाण्याची टाकी होती आणि औरंगाबादकरचं केबिन, पलीकडचं केबिन आता बांधलेलं आहे. तिथं मोठं विवेकानंद कोविलचं पोस्टर आहे. सरांचं पाठिंबाचं मोठं विवेकानंद पोस्टर इन्स्पिरेशन आहे. आणि सरांचं शब्द आहे मोठं ACSP म्हणजे काय, सिन्सिअर एफर्ट्स शुअर प्रोग्रेस. हा मोठं त्यांनी आता सर्व स्टाफला दिलं होतं. ते इन्स्पिरेशन आम्ही इथं काम करत आहोत. आणि मी संस्थेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं ऋणी आहे. कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, स्टाफचं जे मला सहकार दिले. माझ्या 36 वर्षामध्ये प्रत्येक पाऊलमध्ये पडताना ते आपण ते जाणून घेतले, सर्व दाखवले, प्रेम दाखवले. त्यामुळे समोरच्या मनापासून ऋणी आहे. I express my gratitude to the board of directors, chairman Jay Kadar also, for giving me opportunity to do the work as a staff and complete the service of the first 6 years. This is quality म्हणजे कुटुंब आहे. कारण ह्या 36 वर्षामध्ये माझं फॅमिली डेव्हलप झालेलं आहे. कारण मी इथं जॉईन फक्त विवाह झाला होता. इथं जॉईन झाल्यानंतर मला मुलं झाले, त्यांचे शिक्षणही पूर्ण झालं, त्यांचा विवाहही झाला, ते आता वेल सेटल आहे. माझा मोठा मुलगा विश्वजित हा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि सतत तो आपल्या कॉलेजचा स्टाफ सरांचं आठवण घेत असतो. प्रिन्सी पाटील सर, कवटे सर, नानसुरे मॅडम, पलमारे सर, गाणगुंडे सर, हे सगळे त्यांचे आदर्श आहे. 2 स्टाफ इथं नाही सध्या ते सिनियर म्हणून जीपीमध्ये काम करतात. म्हणजे विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये शिक्षणाची फार मार्गदर्शन लाभले असं त्यांना जीवनामध्ये देशात आठवण माझ्या मुलाला देखील. म्हणून मी आपल्या स्टाफचं देखील ऋणी आहे. माझ्या वडिलांचा नेहमी एक शब्द राहायचा, मनसा वाचा कर्मा. म्हणजे मनामध्ये जे विचार असेल आणि शब्दामध्ये आपण जे व्यक्त करतो आणि कृती जे करतो ते सारखं पाहिजे. मनातले एक विचार, बोलताना एक विचार आणि कृती करायचा एक विचार, या दिशेने आपण चालला तर आपण प्रगती होत नाही. तो आयुष्यभर मी आठवण ठेवलेले. जरी मी राजकारणामध्ये काम करत असणार देखील हा मला फायदा झाला का नुकसान झालं मी बघत नाही. पण ह्या कॅरेक्टरमध्ये मी काम केलेले. ह्या चरित्र करताना, कॅरेक्टर करताना स्वतः व्यक्तिमत्वाची कुठेही कलंक पडू नये. ज्या ठिकाणी मी काम करतो ते संस्कृतीचे कलंक लावू नये. माझ्या राजकारणात समाजकार्य करताना या दृष्टिकोन करून मी त्यामध्ये काम केलं. टीचिंग फील्ड मध्ये काम करणारे संचालक असू द्या, शिक्षक असू द्या किंवा शिपाई असू द्या, हा स्टेपिंग स्टोन आपल्या लाईफमध्ये मोक्षाकडे जाणार स्टेपिंग स्टोन असं म्हणतो. जीवन फार सुंदर आहे. ते जीवनामध्ये जर मग प्रेम केलं,
ती केली. आपल्या इच्छा पूर्ण होईल एवढं 2 शब्द मी त्यांना सांगू इच्छितो. आणि जाता जाताना एक कोट करतो. टुडे ऑन माय रिटायरमेंट my heart is full with emotional pain. Today on my retirement, my heart is full with emotional pain. My eyes are wondering eagerly to have a glimpse of this moment to be stored in my memory brain. My eyes are eagerly wondering to have a glimpse to store the memory, to store the image of in my memory brain. Praying God to stop this time. Praying God to stop this time for my selfish gain. Praying God to stop this time for my selfish gain. Life is a merry-go-round. Life is a merry-go-round. We are just the passengers. The destiny is always the return. The train in which you are driving, that is God train. Thank you very much. आम्ही ऋणे कधी विसरणार नाही. मन भरून यायला लागलं. अजून जास्त बोलायचं होतं पण शब्द येईना, आवाजही बसायला लागला. म्हणून हा शब्द कोणी थांबवतो. जय. सगळ्यांच्याच भावना अनावर झालेल्या असतात. मी आपल्या संस्थेचे सचिव माननीय मराठे साहेब यांनाही विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मार्गदर्शन केले. म्हणजे आता पूर्वीच्याकडे पाहिल्यानंतर ते काय रिटायर होतील असं मला तर काय वाटत नाही. आणि तसं वाईट वाटत नाही. पण कसं एक तशीच आहे. पण रिटायरमेंट किंवा निवृत्ती निष्क्रियता नाही. माणूस रिटायर झाला, निवृत्ताला निष्क्रिय अजिबात करायलाच नाही. निष्क्रिय माझं 75 आहे. तर काम करतो. काम हे केलंच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला साथ मिळते, जोपर्यंत तुम्ही बिझी राहत नाही तोपर्यंत तुमचा कुठला आधार शक्यतो येत नाही. वेगळं माइंड जर ठेवलं तर विचार करायला लागला की आपलं मन असं आहे की आपण काय काय विचार करू सांगता येईल. पोलिसांना पुनश्च सेवानिवृत्त आयुष्यासाठी श्रेयस देऊ आपण. आणि आपलं नातं नाही चुकत. इथून पुढेही आम्ही पोलिसांच्या संपर्कात राहून त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांना निरामय आरोग्य लाभू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना. सर, कमिशनर साहेबांसोबत बैठक असून सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे मनापासून त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीचं स्वप्न पाहणारे आपलं संचालक मंडळ, त्या संचालक मंडळाचे सदस्य श्री प्रशांत देगावकर सर आज उपस्थित आहेत. त्यांच्यावर मी आभार मानतो. आणि आपण सर्वजण ज्यांच्यामुळे या कार्यक्रमात शोभा आली, आपण सर्वांचे मी मेकॅनिकल डिपार्टमेंटतर्फे पुनश्च आभार मानतो. आणि पोलिसांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे त्यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा देऊन संपतो. धन्यवाद. सर्वांनी चहा बिस्किटाचा आस्वाद घ्यावा. विनंती. कार्यक्रम संपलेला आहे.
मला संविधान माझं चेहरा कसा आहे? माझे बंधू जगदीश कोंडे, उत्सवमूर्ती श्री कोंडे सर, प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व स्टाफ यांचे मेकॅनिकल डिपार्टमेंटतर्फे सहर्ष स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपले कोंडे सर सेवानिवृत्त झाले आहे. त्या प्रित्यर्थ त्यांना विभागातर्फे निरोप समारंभ. 1986 साली आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या कोंडे सरांनी 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. मेट्रॉलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल आणि मॅनेजमेंट सारखे मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे विषय सरांनी थर्ड इयरला शिकवलेले आहेत. नोकरी करत असतानाच आपल्या शिक्षणाचा उपयोगही त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केला. सरांनी नगरसेवक हे पदही भूषवलं आहे. ते पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. तसेच अनेक संस्थांवरही सर कार्यरत आहेत. व्यक्तिशः मी सरांना 86 सालापासून ओळखते. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, मनमिळावू स्वभाव, विद्यार्थीप्रिय आणि वागणं अतिशय सॉफिस्टिकेटेड. आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सरांना कधी गॉसिपिंग करताना पण पाहिलेलं नाही. त्यामुळे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात सरांचे एक आदराचं विशेष स्थान आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये पण आहेत आणि पहिल्या बॅचच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सरांसाठी माझ्याकडे शुभेच्छा दिल्या आहेत. सर त्यांच्यातर्फे शुभेच्छा देते मी तुम्हाला. यानंतर मी संजय साळुंखे यांना विनंती करते की त्यांनी कोंडे सरांना भेटावं.